निसार आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मारा करेल तो तेजस याला. बघूया पहिल्या चेंडूवर काय होतंय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू फुल टॉच आणि मात्र येथे पहिल्या चेंडूवर जीवदान मिळतंय ते तेजस याला. पहिल्या चेंडूवर मात्र जीवदान मिळतंय ते तेजस याला. संघाचा मात्र येथे श्री गणेश होतोय. संघाची धाव संख्या मात्र होते ती बिनबाद 1. पुन्हा एकदा निसार मारा करेल तो यावेळी मात्र गौरव याला. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र पंच गुरुप्रसाद नागवेकर वाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावनीशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 2. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने ढकललेला. एक धाव तर येते गौरव पूर्ण करतोय आणि एका धावेवरच समाधान मानतोय आणि या एका धावनीशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 3. बिनबाद 3. पुन्हा एकदा निसार यावेळी मारा करेल तो तेजस याला. पुन्हा एकदा सुंदर फटका. एक धाव ते पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया काय होतंय आणि 2 धावा मात्र येते तेजस पूर्ण करतोय. या 2 धावनीशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 5. बिनबाद 5. पुन्हा एकदा निसार आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पंचांच्या डावीकडून मारा करेल तो तेजस याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करताना निसार आपल्या संघासाठी आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू घेऊन मारा करेल तो तेजस याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू यॉर्कर बॉल आणि त्याला पूर्णपणे खोदून काढलाय ते तेजस याने. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. या फटक्यावर मात्र 1 धाव मिळते. या एका धावनीशी लक्ष्मी केशव फणसोप संघाची धाव संख्या मात्र झाली ती बिनबाद 6. सुंदर अशी गोलंदाजी निसार याच्या मार्फत काहीशी शांत सुरुवात दिसते ती लक्ष्मी केशव फणसोप संघाकडून. उर्वरित 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मात्र मैदानात असेल ती लक्ष्मी केशव फणसोप संघाला. फैजान वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन यावेळी मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो तेजस याला. बघूया तेजस आतापर्यंत तरी शांत दिसलाय. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू सुंदर फटका. बघूया झेल होतोय का आणि गचाळ क्षेत्ररक्षण. या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मात्र 4 धावा चौकाराच्या रूपात मिळत आहेत.
पंच आपला निर्णय कळवा. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळते. या एका धावनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 11. बिनबाद 11. पुन्हा एकदा फैजान मारा करेल तो तेजस याला. पुन्हा एकदा मोठा फटका, बघूया झेल बाद होतोय का. आणि या मोठ्या फटकाचे रूपांतर मात्र षटकारात होते. या षटकारांशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 17. बिनबाद 17. फैजान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करेल तो तेजस याला. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि पुन्हा एकदा पूर्णपणे खोदून काढलाय आणि समोरच्या दिशेला मात्र हा चौकार भेटतोय. या 4 धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 21. बिनगडी बाद 21. सुंदर अशी फलंदाजी मात्र आपल्या संघासाठी करतोय तो तेजस. पहिल्या षटकात शांत होता, पण त्या शांततेचा रूपांतर आता मात्र वादळ खेळीत केलाय ते तेजस याने. बघूया उर्वरित फलंदाजी कशी करतोय आणि 36 धावांचे आव्हान कसे पार पडतोय ते तेजस. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूचे ते मात्र सांगता होते. एक चांगला कमबॅक म्हणता येईल तो फैजान याच्या मार्फत. बघूया उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जात आहेत आणि किती विकेट गमावले जात आहेत ते. पुन्हा एकदा फैजान मारा करेल तो तेजसाला. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल टिपतोय तो निसार. लक्ष्मी केशव फणसोप संघाला बसलेला हा पहिला धक्का तेजस याच्या मार्फत. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत मात्र करत होता तो तेजस. तेजस याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो अथर्व पिलणकर. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. फैजान मारा करेल तो अथर्वला. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची येथे मात्र सांगता होते. या निर्धाव चेंडू नंतर 2 षटकांची येथे समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर लक्ष्मी केशव फणसोप संघाची धाव संख्या मात्र आहे ती 1 गडी बाद 21. अजूनही 12 चेंडू म्हणजे 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये 15 धावांची आवश्यकता मात्र लक्ष्मी केशव फणसोप संघाला आहे. या 15 धावा किती चेंडूंमध्ये पूर्ण करतायत लक्ष्मी केशव फणसोप संघ हे लवकरच कळेल की या धावांचे. नोमान संघासाठी तिसरं, तो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो नोमान. सुंदर असा पहिला चेंडू टाकला होता तो नोमान याने. निर्धाव चेंडूची मात्र येथे सांगता होते. नोमान याने क्षेत्ररक्षण करताना मात्र झेल सोडला होता. तोच नोमान आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने मारलेला हा चेंडू, बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल टिपतोय तो ऑल मिरकरवाडाचा खेळाडू. संघाला बसलेला हा दुसरा धक्का गौरवच्या रूपात.
गौरव याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो आदेश. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. नोमान गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना पुढील चेंडू घेऊन सुंदर असा फटका मारलाय तो आदेशाने. एक धाव ते पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता पण एका धावेवर समाधान मानायला लागते ते आदेश याला. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 22. 2 गडी बाद 22. पुन्हा एकदा नोमान आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज आणि त्रिफळाचित होतोय तो अथर्व. लक्ष्मी केशव फणसोप संघाला लागलेला हा तिसरा धक्का अथर्व याच्या रूपात. सुंदर अशी गोलंदाजी करताना नोमान क्षेत्ररक्षण करताना एक झेल मात्र सोडला होता आणि त्या झेल सोडल्यामुळे 4 धावा मिळाल्या होत्या पण त्याचा कमबॅक आपल्या बॉलिंग मध्ये करून दाखवताना सुंदर अशी गोलंदाजी मात्र मैदानात करताना नोमान. अथर्व याची जागा घेण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलाय तो आशिष. लक्ष्मी केशव फणसोप संघाकडून आशिष बघूया काय करतोय मैदानात. पुन्हा एकदा नोमान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्लोअर पद्धतीचा हा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने मारलेला होता तो आशिष याने. मात्र एक धाव मात्र या चेंडूवर भेटते. या एका धावनीची संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 3 गडी बाद 23. नोमान आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आतापर्यंत सुंदर अशी कामगिरी आपल्या बॉलिंग मधून केलेली ती नोमान याने पुन्हा एकदा सुंदर फटका मारला होता तो आदेश याने. कृपया जे गडग्यालगत जे सर्व खेळाडू बसले आहेत त्यांनी लवकरात लवकर बाहेरच्या साईडला बसावे. जय भैरी नाचणे संघ कृपया सात चेंडू आणि उर्वरित 12 धावा. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मात्र लक्ष्मी केशव फणसोप संघाला आहे. कृपया जय भैरी नाचणे संघ आपले खेळाडू कंपाऊंडच्या बाहेरील बाजूला थांबावे. कृपया कमिटीला सहकार्य करावे ही मोलाची विनंती. कृपया जे गडग्यालगतचे सर्व खेळाडू आहेत त्यांनी कृपया गडग्याच्या त्या साईडला बसावे. जय भैरी नाचणे संघ कृपया सहकार्य करावे. आणि 12 धावांची आवश्यकता मात्र मैदानात लक्ष्मी केशव फणसोप संघाला. बघूया सामना अटीतटीचा होणार आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. सुंदर अशी गोलंदाजी मात्र मागच्या षटकात केली ती नोमान याने. मात्र 3 धावा देऊन 2 बळी घेतल्यात त्या लक्ष्मी केशव फणसोप संघाच्या. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. बॉलर नेम वाहिल. मात्र शेवटचे षटक घेऊन मारा करेल तो आदेशाला. सुंदर अशी गोलंदाजी बघूया काय होतंय आणि लेग बायच्या रूपात मात्र ते 1 धाव पूर्ण करतायत. या एका धावनेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 25. 3 गडी बाद 25. शेवटचे आणि हाणामारीचे षटक घेऊन आलाय तो वाहिल. बघूया आपल्या संघाला विजयी करून देतोय का तो आपल्या गोलंदाजी मधून. वाहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. यावेळी मात्र पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो आशिष याला आणि मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो आशिष याच्या आणि संघाला बसलेला मात्र 4था धक्का.
थँक्यू डीजे. वाईल पुन्हा एकदा सज्ज असेल, मारा करेल तो अथर्व. याला शॉर्ट पिच चेंडू आणि निर्धाव चेंडूचे ते मात्र सांगता होते. 3 चेंडू आणि 11 धावा ची आवश्यकता असेल ती लक्ष्मी केशव फणसोप संघाला. मैदानात मात्र आता उतरलाय तो अथर्व. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा खेळाडू. बघूया आपल्या संघाला विजयी करून देतोय का. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पंच गुरुप्रसाद नागवेकर मात्र आता व्हाईटची खूण दर्शवतायत. या एका अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 26. 4 गडी बाद 26. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका. बघूया काय होत आहे. आणि 4 धावा मिळत आहेत त्या या सुंदर फटक्यावर. एक हाय व्होल्टेज सामना. 2 चेंडू आणि 6 धावांची मात्र आवश्यकता मैदानात असेल ती लक्ष्मी केशव फणसोप संघाला. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. अथर्व बघूया काय करतोय. पुन्हा एकदा पंच गुरुप्रसाद नागवेकर नो चेंडूची खूण मात्र दर्शवतायत. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 31. आता 2 चेंडू आणि मैदानात मात्र आता धावसंख्या हवी असेल ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. मूर्ती महान पण कीर्ती लहान असा खेळाडू अथर्व मात्र मैदानात असेल ज्याने मागील चेंडूवर चौकार मारला होता. बघूया आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू यॉर्कर लेंथला टाकलेला पूर्णपणे खोदून काढला होता. 1 धावेचा प्रयत्न मात्र धावचित होऊन परततोय तो अथर्व. संघाला बसलेला हा 5वा धक्का. सामना कंपल्सरी चेस असेल याची लक्ष्मी केशव फणसोप संघाने नोंद घ्यावी. सामना कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू आणि 5 धावा. 1 चेंडू आणि 5 धावा. काय करशील माझ्या भावा. मैदानात मात्र आता स्ट्राईकला असेल तो आदेश. 1 चेंडू आणि 5 धावा म्हणजे षटकाराची आवश्यकता आहे कारण सामना कंपल्सरी चेस असेल. आदेश 1 चेंडू आणि 5 धावा. काय करशील माझ्या भावा. सुंदर फटका मारलाय पण मात्र फटका या फटक्यावर 1च धाव मिळते आणि सामना विजयी होतोय तो ऑल मिरकरवाडा संघ. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन.